ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। देवणी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। देवणी तालुक्यात मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळपासून कडक ऊन जाणवत होते, मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन आकाशात ढग दाटले। सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसासोबत वलांडी, अचवला, दवण हिप्परगा या परिसरात विजेच्या कडकडाटासह मोठ्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला। अचानक झालेल्या या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतात काढणीस आलेली ज्वारी व गहू पिके आडवी झाली असून आंब्याच्या बागांमध्ये कैऱ्या व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे। सोबतच चिंचेच्या झाडांनाही फटका बसला असून चिंचफळांची गळती होऊन मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। यापूर्वीच पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेक शेतजमिनी खरडून गेल्या होत्या आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता। त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी अझर शेख।